व्यावसायिक क्रिकेटचा अवतीभोवती त्याच्या वल आहे. ग्रामीण क्रिकेट खेळताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगली दमदार कामगिरी केली असा हरेश पाटील बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. समोर आपण पाहताय नुकताच आपण पाहिला होता तालुका प्रमुख चषक वाकडी, त्या स्पर्धेमध्ये स्वप्नातील पहिली बाईक या खेळाडूने पटकावली होती. तो खेळाडू या ठिकाणी स्टॅकिंग एंडला रोहित गुरुनाथ घरत स्टॅकिंग एंडवरती. बॉल तयार, फर्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल रोहितसाठी बॅकफुटला आले. शॉर्ट आर्म पूलचा हा फटका पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. संपूर्ण आयोजक भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत आमदार चषक उरण पनवेल उरण 190 विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेश शेठ बालदी, त्याचबरोबरने पनवेल तालुक्याचे हॅट्रिक आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर यांना डेडिकेट करणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे. आणि त्यांच्या नावाने या स्पर्धेचं दमदार आयोजन केलवणे भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून केलं जाते. भारतीय जनता पार्टी बीजेपी याने बहुत ज्यादा प्यार. आणि खरं भारतीय जनता पार्टी हे सर्व शिलेदार त्यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन तुम्ही सध्या इथे पाहताय. यॉर्करला आपण पहिल्या ड्राईव्ह लेनमध्ये हा बॉल त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान फटका सजवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, सिंगल आली. आणि खरं तर बीजेपी या पार्टीच्या माध्यमातून सध्याच्या घडीला अनेक अशी खरं तर विकास कामं आपल्या परिसरामध्ये संपूर्ण देशामध्ये होताना पाहत आहे. जगातील नंबर 1 पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे पाहिलं जातं. देशाचं नेतृत्व आपण पाहिलं खरं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या खरं तर हातामध्ये आहे. आणि भरपूर चांगलं योगदान सध्याच्या घडीला 22 जानेवारीनंतर खऱ्या अर्थानं रामराज्याला सुरुवात झाली आहे तमाम हिंदुस्थानामध्ये. आपण पाहत आहे का तर प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरी सजली आणि त्यानंतर मात्र संपूर्ण भारतवर्षामध्ये खऱ्या अर्थानं रामराज्याला सुरुवात झाली. पुन्हा एकदा दिवाळी आपण तमाम हिंदू भाषाने साजरी केली. आणि आज आपण मैदानामध्ये पाहता भारतीय जनता पार्टी केलवणे आयोजित आमदार चषक उरण पनवेलचं हे पर्व. स्टॅकिंग एंडला आला सनी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, हरेश एच अँड टेकन, फ्लाय स्लिपला बॉल त्या ठिकाणी टिपला झेल आकाशने आणि 500 रुपयाचा मानकरी राहिला हा खेळाडू. पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळतो त्या ठिकाणी केलवणे टीमला. खेळाडू बाजूला सनी च्या स्वरूपात जो सनी आपण पाहिला संकट मोचक म्हणून नेहमी चांगली कामगिरी करतो आपल्या टीमसाठी, तो मात्र या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार झाला. नवीन फलंदाज रोहित घरत, पहिला खेळाडू रोहित गुरुनाथ घरत आणि त्यानंतर आता रोहित शशिकांत घरत हे दोन्ही खेळाडू. त्या दिवशी देखील मी सांगितलं खरं तर एक मला मूवी आठवला कहो ना प्यार है, ऋतिक रोशनचा पुनर्जन्म होतो आणि त्याचं नाव देखील रोहित असं, एक गेला दुसरा आला. मग इथे दोन्ही आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे आता दोघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आणि दोघेही या संघाचे की फॅक्टर आहेत. आणि जेव्हा जेव्हा हा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरला तेव्हा तेव्हा मात्र या संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या संघासोबत आपण येताना पाहिले. पुढचा सामना देवा ग्रुप आवरे विपक्ष पांदिवे 11 पांदिवे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सर दोन्ही कॅप्टनला पहिला ऑफिशियल कॉल राहील. आपण पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा. दुर्वेश कोईचा आक्रमक आपण फटके पाहिले. मागच्या इनिंगमध्ये ब्लास्ट त्याने केले, 4 षटकार लगावत 25 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं आणि तो खेळाडू सामनावीर राहिला. परंतु इथे घरच्या मैदानावरती केलवण्याचे मोठ्या संख्येने प्रेक्षक त्यांच्या उपस्थितीमध्ये आता केलवणे संघाला चांगली कामगिरी करायची आहे. पुढचा बॉल या ठिकाणी पाहिला आतली कडाघून बॉल पॅडवरती लागला. रन मात्र नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती आपण स्थिरावली पाहताय. त्या ठिकाणी एक गडी बाद 7. पहिला षटकार हा अपवाद राहिला आणि त्यानंतर मात्र कमबॅक हरेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मी म्हणून मगाशी उल्लेख केला हरेश पाटीलचा, व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे. आणि केलवणे म्हटलं की पहिलं नाव हरेश पाटील या खेळाडूचा आम्ही नेहमी आवर्जून त्याचा उल्लेख करत असतो. इथे आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट स्टेप शॉट, बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चौकार मिळतो त्या ठिकाणी रोहित शशिकांत घरत याच्या बॅटमधून. एका बाजूने आपण पाहता रोहित गुरुनाथ घरत हा खेळाडू नॉन स्टॅकिंग एंडला. आक्रमक बॅटिंग, फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती आपण पाहिला स्ट्रेट हिटचा फटका, 4 धावा आल्या. त्या ठिकाणी रूपचंद स्मृती धाकटी जो टीमला धावसंख्येत झाली वाढ, टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी एक गडी बाद 11 धावा. पराग थळी आमचे करता स्कोरर मित्र या ठिकाणी चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहत आहे. वेल एज्युकेटेड आहेत ते. याही वेळा आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह स्क्वेअर लेगला फटका चालला नोमॅन्स लँडमध्ये, गोळीच्या वेगाने सीमारेषा पार
आणखीन एक आलाय चौकार बॅटिंग करताना रूपचंद स्मृती धाकटीची टीमला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती लागल्या. त्या ठिकाणी एक गडी बाद 15 धावा. गुड स्टार्ट, चांगली सुरुवात खरं धाकटी टीमला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये, पण तो एक विकेट महत्त्वाचा देखील मिळाला सनी घरतच्या स्वरूपात फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी केळवणे संघाला. आजची पहिली रात्र, पहिल्या रात्रीमध्ये 10चा पोल आहे. सर्वाधिक धावा सांघिक ज्यांच्या जास्त असतील त्या टीमला पुढच्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. आणि आतापर्यंत केळवणे संघाच्या खरं तर मागच्या सामन्यामध्ये डोलगर संघाने 70 धावा केल्या होत्या, त्यामुळे आता आपण पाहिलं हा उच्चांक राहिला आताच्या सामन्यांपर्यंत. पण तिसरा सामना मैदानामध्ये सुरू झाला आहे. धाकटीजोई संघाचे खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहत आहे पहिल्या ओव्हरमध्ये 15 केल्या. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोशन पाटील, त्यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आता आपण पाहत आहे शक्ती म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन. त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनपूर्वक स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी 2000 तुषार 11 KGS यांच्या माध्यमातून तब्बल 2000चं पारितोषिक आलं सलग 3 विकेटसाठी रोशन पाटील या खेळाडूला. 2000चं पारितोषिक, मान्यवरांचं आगमन, वेलकम. चला संपूर्ण या ठिकाणी धाकटीजोईचे आमचे आयोजक आणि त्यांचे खरं तर संघाचे समर्थक या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये फटका, 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतील. इथे मात्र विजय झाला, चेंडूचा बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर, डीप कव्हर, सीमारेषा पार. 4 धावेसाठी आला चौकार, 4 धावा. मंगेश घरत यांना आपण पाहत आहे त्या ठिकाणी. यस मंदार पाटील त्यांचं इथे आगमन, मोस्ट वेलकम, स्वागत तुमचं क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर येणाऱ्या कालावधीमध्ये बंटी आमचे वजनदार माणूस त्यांची एक स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. इथे आपण पाहिलं हाफाम जॅक करायचं, बॉल मागे चालला लिडिंग एज लागून फाईन लेग क्षेत्राकडे. तिथेही आपण पाहिला चौकार मेल बॅटिंग करताना गुरुनाथ घरत, खरं तर रोहित गुरुनाथ घरत यांच्या बॅटमधून हा त्या ठिकाणी चौकार मिळाला. लगातारचा दुसरा. 4 धावा आल्या आणि धावसंख्येत मात्र वाढ. 23 रन स्कोर कार्डमध्ये, एक गडी बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहता त्या ठिकाणी धावफलकावरती लागताना. पहिला सामना नवापाडा संघाने जिंकला, जयरमान नवापाडा हा संघ जिंकला. पुढचा सामना डॉल्फिन डोलगर टीमने जिंकला. हा तिसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. याही वेळा आपण पाहिला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल गतीनं बीट केलं, टॉस केला चेंडूला. बाउन्सरचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहिलं या खेळाडूला. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली, ती म्हणजे आतापर्यंत 23, एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता लागताना. चांगलं कमबॅक, डॉट बॉल आलाय. इथून मात्र सातत्य टिकवायचं आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला, पंचांचा इशारा वाईड. येणाऱ्या 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान चिंबारा देवी बीट्स धाकटीजोई आयोजित कैलासवासी विनोद घरत स्मृती चषक 2024चं पर्व. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक फक्त 50,000, द्वितीय 25, तृतीय 12,500, चतुर्थ 12,500. परंतु स्पर्धेचं आकर्षण मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक बंटी घरत यांचं आयोजन. इथं लॉफ केल्या बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. रोहितचा हा आपण फटका पाहिला, षटकार आला आहे त्या ठिकाणी. रूपचंद 11 धाकटीजोई टीमला षटकार. रूपचंद स्मृती धाकटीजोई हा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. षटकार त्या ठिकाणी रोहित गुरुनाथ घरत यांच्या बॅटमधून येताना आपण पाहायला मिळाला. 6 रनने आता संघ पुढे चाललाय. टोटल धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी एक गडी बाद 30 धावा. तीस धावा स्कोर कार्डवरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहत आहे. थोडं दडपण, थोडंसं प्रेशर त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल गोलंदाजांवरती, कारण विकेट त्यांना हवा आहे. गावदेवी केलवणे संघाला जर का या सामन्यामध्ये कमीत कमी धावसंख्येत धाकटीजोई टीमला रोखायचं असेल तर तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. आणि जर का ही पार्टनरशिप मोठी झाली, चला टाईम आला, टाईम आपण लगेच सामन्यास सुरुवात करा. आणि बघा, जे पडद्यावरती प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल थोडे मागे बसा, पडद्याच्या मागे बसा प्लीज. पडदा सोडून द्या, आपण सुज्ञ प्रेक्षक आहात त्यामुळे विनंती राहील पडद्याच्या मागे बसा प्लीज.
आणि तिथून सामन्याचा आनंद घ्या. सुज्ञ प्रेक्षक बघा उठले लगेच. थँक्यू. सर्वांचा वर आभार व्यक्त करूया. खरं असं म्हणणार प्रेक्षक हे स्पर्धेचं प्रमुख केंद्रबिंदू आहेत आणि ते मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत आहेत. ज्यांना कळाले ते उठले, ज्यांना नाही कळलं ते आतमध्ये बसले. त्यांना पुन्हा एकदा आम्ही मराठीमध्ये सांगतोय, थोडे मागे बसा. खरं तर आपलं सहकार्य महत्त्वाचं. थँक्यू. षटकारानंतर धावा आल्या धावफलकावरती टोटल 30. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या आणि इथे आपण पाहता अजून 2 बॉल बाकी आहेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 15 खर्च केल्या. गोलंदाज त्या ठिकाणी आहेत रोशन पाटील, समोर रोहित गुरुनाथ घरत, एका बाजूने नॉनस्ट्रायकिंग एंडला रोहित शशिकांत घरत नॉनस्ट्रायकिंग एंडवरती. लेट कट फ्लाय स्लिपला त्या ठिकाणी झेल सुटलाय. प्रयत्न चांगले होते परंतु खेळाडूला ॲक्टिव्ह राहावं लागेल झेलसाठी. झेल पकडायला हवा होता असं वाटायला लागलं खतं प्रेक्षकांना. म्हणून इथे आपण पहिला जीवनदान मिळालं. त्या ठिकाणी रोहित गुरुनाथ घरत या खेळाडूला एक धाव आली. लक फॅक्टर वाकडीच्या मैदानी रोहितचं आव्हान होतं. अनेक खेळाडू रेसमध्ये होते, त्यांना मागे टाकत खतर DEF या पोलमधून त्याला 2 व्हीलर बाईक मिळाली मालिकावीराची. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 31 रन धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. अजूनही पहिल्या सत्रातील सेकंड ओव्हरमधील शेवटचा बॉल बाकी आहे. टोटल 31 धावा आल्या. 70 हा हायस्ट होता डॉल्फिन डोलगर संघाचा मागच्या सामन्यामध्ये. आणि या स्पर्धा नियम ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त त्या टीमला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा फ्लाय स्लिपला बॉल चालला मागे आणि डिरेक्ट हिट. क्या बात आहे. अचूक थ्रो त्या ठिकाणी झाला आणि रोहित गुरुनाथ घरतचा विकेट मिळाला. आणि थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला केलोने संघाचा फिल्डर अमरचा हा थ्रो होता. अमर कोहली नेमबाजीमध्ये निष्णात असणारा हा प्रेक्षक खतर शतररक्षक त्याचा हा थ्रो आपण पाहिला डायरेक्ट हिट झाला त्या ठिकाणी. आणि खेळाडू बाद झालाय रोहित गुरुनाथ घरत. स्वतः थोडासा हताश निराश झालाय. कॉलिंग रोहितचं होतं आणि त्या ठिकाणी पाहिला तो स्वतः बाद झालाय. कधी कधी कॉलिंग महत्त्वाचं असं. आपण कॉल केला त्यामुळे पहिल्याच रनला हा खेळाडू त्या ठिकाणी रनआउटचा शिकार झालाय. 2 ओव्हर कंप्लीट. दुसऱ्याही ओव्हरमध्ये 15 आल्या. 16 धावा आल्या. टोटल 31 धावा आपण धावफलकावरती लागताना पाहत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे शॉर्ट टीम मीटिंग. चला केलवणे संघ फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. नेक्स्ट मॅच देवा ग्रुप आवरे विपक्ष पानदिवे 11 पानदिवे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल पुढची मॅच. चला रोहित गुरुनाथ घरत आऊट झालेत. आता रोहित शशिकांत घरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्कोर मापे असावे. तिसरे पंच कदा कॅमेरा ऑन झाला का विचारतात ते. चला लाईव्ह. यस तुम्ही आता ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आहे. बघा एक रिव्ह्यू रनआउट आणि बिमरसाठी प्रत्येक टीमला आहे एका इनिंगमध्ये. त्या रिव्ह्यूचा आपण वापर करू शकता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला आहे आदित्य जोशी. बॉलिंग ट्रॅकमध्ये सेकंड स्पेलमध्ये हरेश. चला स्पीडअप करा हरेश, थोडं घाई करा. हरेश पाटील आला आहे 3ऱ्या ओव्हरमध्ये. आजच्या रात्रीमधला हा 3रा सामना मैदानाच्या आतमध्ये. सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. सांघिक 3रं षटक फेकण्यासाठी हा बॉल तयार. इथून कमबॅक करावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 31 आल्या. पहिला बॉल या ओव्हरमधला. हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल. रोहित घरतचा हा तडाखा मिड विकेटच्या वरून बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार गगनचुंबी आलाय हा षटकार. पिकअप शॉट. भरपूर चांगल्या पद्धतीने बॉलला पिक केलं आणि त्यानंतर रोहित शर्मा स्टाईलने हा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी. खरं तर षटकार आला रोहितच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. 37 रन स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. आजची पहिली रात्र. पहिल्या रात्रीमधला हा 3रा सामना आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहे. धाव फलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहिल्या त्या ठिकाणी 37 रन स्कोर कार्डवरती. 2 गडी बाद. पुढचा बॉल इथे इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आला विशाल, त्यालाही बीट केलं. प्रयत्न चांगले होते परंतु अंतिम क्षणाला बॉलचा मात्र गेला बाउंड्रीच्या बाहेर. मिळाला चौकार. चौकार या ठिकाणी मिळाला आणि या 4 रनने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येत झाली वाढ. 41 रन. तुम्हाला खरं रोखावा लागेल रोहितला. अतिशय आक्रमक असा हा खेळाडू. एक रोहित बाद झाला पण दुसरा रोहित मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो मात्र आता आक्रमक बॅटिंग त्या ठिकाणी साकारत असताना. अजूनही आपण डगआउटकडे जर पाहिलं तर राकेश
चिर्लेकर, योगेश भोईर, बुम बुम त्यांना आपण पाहताय. इथे यॉर्करवरती हेलिकॉप्टर उडवलाय, फटका फासला, लँड झालाय विशालच्या हातामध्ये आणि इथे मात्र हा तिसरा धक्का बसेल. 41 या धावसंख्येवरती रोहित घरच्या स्वरूपात रूपचंद स्मृती धाकटी जोई या टीमला. तुम्हाला धाकटी जोई नगरीमध्ये पाहायला मिळेल. शक्ती मात्र्यांची खरं तर युनिक संकल्पना होती, आयकॉन घ्यायचे रायगडचे. हो तसं काही घडणार नाही वाटतं. गावातलेच खेळाडू खेळतील प्रत्येक संघामध्ये, हे फार महत्त्वाचं. कारण आयकॉन म्हटलं की खर्चिक बाब, प्रत्येक खरं तर संघ मालकावरती लोड येतो, प्रेशर येतो. तो गावातील खेळाडूच खेळतील त्या स्पर्धेमध्ये. प्रीमियर लीगमध्ये अशी दमदार आयोजन तुम्हाला धाकटी जुईमध्ये पाहायला मिळेल. 7 मध्ये 22 केल्या खरं तर त्या ठिकाणी रोहित गुरुनाथ घरतने, आणि त्यानंतर 6 मध्ये 18 केल्या रोहित शशिकांत घरत. दोन्ही रोहितने इम्पॅक्ट टाकला त्या ठिकाणी. सनी लवकर बाद झाला आणि त्याच्याबरोबरीने आता नवीन खेळाडू होता राकेश चिर्लेकर, आणि त्याच्याबरोबरीने आपण पाहता एक फलंदाज आदित्य जोशी हा खेळाडू नॉस्टॅकिंग येणार. इथून कमबॅक करावं लागेल केरुणे संघाला. आघाडीचे दोन्ही खेळाडू बाद झालेत आणि आता मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करताना हा संघ ऑन द राईस. ऑन साईडला हा फटका ड्राईव्ह केला त्या ठिकाणी लॉंग ऑन छत्राकडे. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करायचा आहे. क्विक थ्रो झालाय, क्विक थ्रो आणि क्लोज एन्काउंटर. निर्णय पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिला. टीव्ही अंपायर चेक करतील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खेळाडू सुरक्षित त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की नाही हे चेक केलं जाईल. बघा बाकी कोणी येऊ नका, फक्त आमचे अंपायर असतील. निर्णय घेतील प्रशांत बांदिवडीकर. शक्ती मात्रे आणि खरं तर मंगेश घरत एवन जोडी यांच्याकडून प्रीमियर लीगसाठी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. धाकटी जोई प्रीमियर लीगसाठी नॉट आउट. माफी असावी निर्णय. हे बाबा बोलू नका कोणी, चला सर्व बाजूला आहो तुम्ही. मी पुन्हा एकदा सांगतोय, आता एक कमेंट आली आमच्या कानावर, आम्ही लगेच अनाउन्समेंट केली, त्यामुळे आपण कोणीही बोलू नका. निर्णय पेंडिंग आहे, सॉरी. अंपायर ऑफिशियल आहेत, आपण कोणीही निर्णय त्यात देऊ नका प्लीज. निर्णय पेंडिंग आहे. सर्वांचं लक्ष आता आमच्या खरं या कॉमेंट्री बॉक्सकडे आहे, टी व्ही अंपायरकडे. आऊट आहे खेळाडू, बाद आहे. नॉट आऊट हा मागून एका प्रेक्षकाचा आवाज आला होता, तो आम्ही पास केला. मी दिलगिरी व्यक्त करतो. खेळाडू बाद हा निर्णय आला तिसऱ्या पंचाचा. प्लीज इथे कोणीही थांबू नका. फक्त 12वे खेळाडू असतील आणि अंपायर असतील. बघा खरं तर कधी कधी या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे खरं तर मी आभार व्यक्त करतो दोन्ही संघांचा. निर्णय त्यांनी मान्य केला. खरं तर आऊट हा खेळाडू हा निर्णय आला. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये चालला योगेश भोईर 6व्या क्रमांकावरती. कॉमेंट्री बॉक्समध्ये शक्यतो 12वे खेळाडू राहा आणि फक्त टेक्निकल टीम आणि 3रे अंपायर, या व्यतिरिक्त कोणी थांबू नका. नवीन खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये गेला योगेश भोईर. मैदानाच्या आतमध्ये आदित्य जोशी डायमंड डकचा शिकार, त्याला एकी चेंडू फेस न करता हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. इथे आपण पाहिला लॉफ्ट हिट, हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. क्या एफर्ट आहे, कॅच ऑफ द नाईट, रिले कॅच. विशालने काय एफर्ट लावले, स्वतःला स्ट्रेस केलं त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र हा त्याने झेल तिथे कॅरी केलाय चांगल्या पद्धतीने. विशालची बॉडी लँग्वेज पाहून वाटला नाही एवढी मोठी तो झेप घेईल, पण त्याने काय झेप घेतली आहे. लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे विशाल. त्याने मात्र इथे विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. खेळाडू बाद झालाय राकेश चिर्लेकर. याच दरम्यान मनोज पांडुरंग पाटील यांना विनंती केली जाईल, आपण मंचकावर येऊन अस्वस्थ व्हायचं आहे. मनोज पांडुरंग पाटील यांना विनंती केली जाते की आपण मंचकावर येऊन अस्वस्थ व्हायचं आहे. जबरदस्त एफर्ट, फिल्डिंगचं स्टँडर्ड,
प्रवीण ठाकूर सर असं म्हणतात, पाण्यामध्ये बुडणाऱ्याला काठीचा आधार आणि गोलंदाजाला फिल्डरचा आधार. आणि हे खरं तर बॅटल, हे समीकरण या ओव्हरमध्ये या झेलमध्ये पाहायला मिळालं. विशाल, त्याचं कौतुक करावं लागेल. झेलबाज झाला त्या ठिकाणी राकेश आणि त्याला साथ दिली अमर पाटीलने. अगदी आपण पाहिला, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी म्हटलं. आयोजकांची खरं तर प्रशंसा व्हायला हवी. सुशील ठाकूर या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक, त्यांचं खरं तर मी आवर्जून उल्लेख करेल, कारण या विभागामध्ये दमदार आयोजन तुम्ही आज पाहताय. भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत आमदार चषक उरण पनवेलचं हे पर्व, न भूतो न भविष्यती हे आयोजन. धावा स्कोर कार्डमध्ये 41 आहेत आणि 4 गडी बाद झाले. नवीन फलंदाज त्या ठिकाणी गेलाय. 42 धावा आहेत. चला, 1 रन ऍड अजून केलेली नाही, त्यामुळे 42 धावा आहेत. प्रणव घरत हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. प्रणव घरत आणि समोर आपण पाहता त्या ठिकाणी योगेशला 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी आपण पाहताय 14च्या सरासरीने 42 धावा आल्या. थोडं स्पीडअप करा. आम्ही मगाशी देखील अनाउन्समेंट केली. सरा केलवणे संघ विशाल टाईम अलर्ट आहे. कॅप्टन सिद्धेश लक्ष असू द्या, वेळेला महत्त्व द्या आणि थोडंसं स्पीडअप करा. 4थ्या षटकामध्ये आलाय त्या ठिकाणी विशाल मात्रे हा गोलंदाज. बॅकफुटला आले, एकसा कव्हरला हलक्या हाताने आपण पाहिला, ड्राईव्ह केला बॉलला. सिंगल घेताना आपण पाहता योगेशला 1 रन आली. 43 मध्ये पोहोचतो त्या ठिकाणी रूपचंद स्मृती. खरं तर धाकटी जुई हा संघ, मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटी जुई हा संघ आपण पाहता मैदानामध्ये खेळतो. धीरज पाटील संघाचे पुरस्कर्ते. समोर खेळाडू आहेत त्या ठिकाणी प्रणव घरत, त्यांना आपण पाहता 7व्या क्रमांकावरती 5 खेळाडू बाद झाले 43 या धावसंख्येवरती आतापर्यंत. 4थं षटक मार्गस्थ. चला, वारंवार आपण वेळ घेऊ नका प्लीज, थोडी घाई करा प्लीज. इथे ऑन साइडला हा फटका फसलाय, उंच गेलाय, झेल खाली आले क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय. जीवनदान, खराब फिल्डिंग. प्रयत्न चांगले होते नितीन कडून, मात्र ही चूक झाली. त्यानंतर 2 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या खरं तर रूपचंद स्मृती धाकटी जुई या टीमला. धावसंख्येत झाली वाढ. 45 रन स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे. 45 धावा धावफलकावरती तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत आपण पाहत आहे 45 धावांवरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी धाकटी जुई संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं खरं तर केलवणे संघाने बॅटिंग करताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये 42 यॉर्कर आणि त्या ठिकाणी आपण पाहता त्रिफळाचीत. अगदी परफेक्ट यॉर्कर, त्रिफळाचीत झाल्या फलंदाज मैदानामध्ये प्रणव घरत हा फलंदाज. अजून एक धक्का बसेल. बॅटिंग करत असताना कमबॅक या षटकामध्ये करायचा आहे केलवणे टीमला आणि विकेट मात्र मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल प्रणवचा नवीन खेळाडू त्या ठिकाणी अंकेश पाटील, अगदी कमी वयाचा खेळाडू या टीममधला, तो क्रीडांगणाच्या आतमध्ये गेलाय. या षटकामध्ये विशालनं कमबॅक केलंय. टोटल धावा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 45. गडी बाद झालेले आहेत त्या ठिकाणी 6. अंकेश पाटील हा खेळाडू त्या ठिकाणी क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. 45 मध्ये 6 खेळाडू बाद आपण होताना पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगलं खरं तर कमबॅक विशालच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे केलवणे टीमसाठी. आणि इथे आपण पाहत आहे खरं तर विकेट मिळाला. चला, थोडं स्पीडअप करा. केलवणे संघाला सूचना असेल आपण थोडा जास्त वेळ घेत आहे, सहकार्य करा. पुढचा बॉल देखील आपण पाहता स्विंग आणि मिस. लेफ्टी बॉलर विशाल त्या ठिकाणी कमबॅक करत असताना डॉर बॉल टाकला, फ्लाईट दिली बॉलला. धावांची गती आता थोडीशी मंदावली आहे. मग तो अंकेशमध्ये क्षमता, अंकेश एक अतिशय आक्रमक खेळाडू, त्याच्या बरोबरीने योगेश भोईरला आपण पाहता नॉस्टॉकिंग एंडला. आता जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. कमबॅक करत असताना केलवणे संघाचे खेळाडू स्टेप आउट झाले. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल लॉंग ऑफच्या मध्ये चाललाय आणि एक अप्रतिम झेल. क्या बात आहे. आठवण झाली खरं तर 1983चा वर्ल्ड कप कपिल देव, त्यानंतर यंदाचा वर्ल्ड कप ट्रेव्हिस हेड, त्याच्याही झेलची आठवण झाली. झेलबाद झाला अंकेश. आणखीन एक धक्का बसला केलवणे संघाच्या अगेन्स्ट धाकटी टीमला.
हाल पांदिवे 11 पांदिवे संघाच्या संघनायकाला विनंती केली जाईल आपण लवकरात लवकर वरती यायचं आहे कॉम्बॉक्समध्ये, कारण देवा आवरे संघाचा संघनायक आपली कॉम्बॉक्समध्ये नाणेफेकी करता वाट बघत आहे. याच्यानंतरचा सामना पांदिवे 11 पांदिवे विपक्ष देवा आवरे, दोन्ही संघनायकांना विनंती केली जाईल आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. विकेट त्या ठिकाणी मिळाला आणि चांगला झेल टिपला. नितीन ज्याने झेल सोडला होता त्याने झेल टिपला. अप्रतिम सोपा झेल सोडला पण तो कठीण पकडला. हे क्रिकेट आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलं हरणाऱ्या संघानं जिंकणाऱ्या संघानं पराभूत होताना देखील पाहिलंय आणि या मॅचमध्ये चांगला झेल त्याने टिपलाय. इथे तेच तरार फटका खेळायचा आहे. फलंदाज आहे त्या ठिकाणी आकाश गरत 9व्या क्रमांकावरती. आणखीन एक डॉट बॉल. गुड कमबॅक केलोडेस टीमच्या माध्यमातून. चला शॉर्ट टीम मिटिंग आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज सिद्धेश. आणि त्यानंतर मी हरेशला विनंती करेन आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या, अधिकचा वेळ घेऊ नका. शेवटचं षटक बाकी आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 45 म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त 3 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये होत्या त्या ठिकाणी तब्बल 42 धावा. कमबॅक पाहायला मिळालं केलोडे संघाकडून, परंतु अजूनही एका षटकाचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. चला पांदिव्याचे कॅप्टन देखील आलेत. कोच खरं तर आमचे रोहिदास पाटील दादा पांदिव्याचे कोच आहेत. चला योगेश विरू आपण आला असता तर लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. विरूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पांदिवे संघाचा एक प्रमुख आक्रमक खेळाडू योगेश मात्रे, अनुभवी खेळाडू. लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज झाला आहे राज शिवकर. लास्ट ओव्हरमध्ये टोटल 45 आहेत. योगेश अजून किती मारायच्या तुम्हाला बघा, लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट करायचा तुम्हाला. का तर योगेश अतिशय आक्रमक खेळाडू आहे. छोट्या मोठ्या याच्या अगदी सोबत फिरणारा, त्याच्यासोबत नेहमी खेळणारा, त्याच्याकडे देखील क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. देवा आवरे संघाचा कॅप्टन आपण या प्लीज. लास्ट ओव्हर 45 धावा धावफलकावरती योगेश स्टार्किंग एंडला. संघाचा अजून एक प्रमुख खेळाडू. तेच तरार बॉल कमबॅक आपण पाहताय. विकेट हॅट्रिकला 500. तुषार 11 KGSC टीमच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी आलाय. या षटकामध्ये गोलंदाज आहेत त्या ठिकाणी राज शिवकर. एक डॉट बॉल आलाय, परंतु इथे आपण पाहता योगेशला अभी नाही तो कभी नाही असा खेळ मैदानामध्ये करावा लागेल. इथे आपण पाहता लिडिंग एज लागली. बॉल मागे चाललाय. फाईन लेग क्षेत्राकडे सेफ लँडिंग झालाय. कदाचित मोठा फटका येऊ शकतो, पण चांगलं बॅकअप. 2 धावा या चेंडूवरती आल्या. डेरवली नाईट स्पर्धेमधला सामना मला आताही आठवला. कधी इम्पॅक्ट या खेळाडूने टाकले होता. इथेही त्याला इम्पॅक्ट टाकायचा, पण तो इथे 2 धावा आल्या. 2 रनने संघ पुढे चालला. टोटल धावा स्कोर कार्डमध्ये लागताना आपण पाहताय 47. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कमबॅक केलंय गावदेवी केलवणे संघाने तिसऱ्या ओव्हरनंतर. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 42 14च्या सरासरीने आल्या, त्यानंतर फक्त 3च आल्या. आता इथून मात्र पुढचे 4 बॉल बाकी आहेत. टॉस झालेला बॉल आणि तिथे मात्र एकाच पटरीवरती 2 रन आल्या, त्यामुळे रनआउटची संधी आली. योगेश ने मात्र रन घेण्याचा प्रयत्न केला, पण तो खेळाडू बाद झालाय आकाश गरत. तीन टार्गेट सेट करायचं. आतापर्यंत 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल राज शिवकरचा. आडव्या बॅटने हा फटका सजवलाय. मिड विकेटच्या दिशेने चांगला झेल पकडलाय. सिद्धेश पाटीलने झेल टिपलाय आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतावं लागेल. आदेश पाटील या फलंदाजाला 9वा खेळाडू.
ते येताना दिसेल. जगन्नाथ म्हात्रे यांना विनंती केली जाईल आपण मंचकावर यायचं आहे. याच्यानंतरच्या सामन्याचा आपण नाणेफेकी करण्याकरता जगन्नाथ म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण कॉम्बॉक्स मध्ये या. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि प्रथमेश घरत आणि त्याच्या बरोबरने आपण पाहता योगेशला नॉस्टाकिंगला योगेश भोईरला प्रथमेश घरत स्टार्किंग एंडला आला. शेवटची जोडी फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी. आता ऑलआउटच्या उंबरट्यावरती आलाय. या ठिकाणी धाकटी जुई संघ ऑलआउट होईल का हॅलो. की या चेंडूवर जर राज शिवकर याने विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक जगन्नाथ म्हात्रे साहेबांच्या वतीनं प्रदान करण्यात येईल. लास्ट जोडी मैदानामध्ये आहे आणि जर इथे विकेट जर का या बॉलवरती आला तर जगन्नाथ म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपये. चला स्पीडअप करा प्लीज, आपण जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा विनंती राहील. चला लवकरात लवकर आपण डावाला सुरुवात करा प्लीज. चला बघा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नियम सर्वांना सारखे आहेत त्यामुळे थोडं सहकार्य आपण प्रत्येक संघाने करायचं आहे. तिसरा सामना आजच्या रात्रीमधला आपण पाहत आहे. शफल झाले नशिबाची साथ आणि या धावा निर्णायक राहतील. इथे चौकार आलाय करता मोबाईल आहे लेग बाईच्या स्वरूपात नशिबाचा चौकार 50 कंप्लीट 51 वरती पोहोचला आहे. त्या ठिकाणी एक्कावन्न धावा धाव फलकावर द्यात. खरं तर मागचा खेळाडू पहिल्याच बॉलला आऊट झाला रनआउट त्यामुळे रन नव्हती. 51 धावा तर लास्ट बॉल आहे आणि समोर पुन्हा एकदा फलंदाज असेल त्या ठिकाणी प्रथमेश. शफल क्रॉस खेळण्याचा परत विकेट किपरला बीट केलाय. बॉल मागे चालला होता परंतु थांबवलाय. रन मात्र आली. एक दुसरा रनचा प्रयत्न आहे आणि इथे ऑल आउट. टोटल धावा धावफलकावरती आल्या या ठिकाणी मग पाहताय 52. आपण टॉसकडे बघूया. चला टॉस केला जाईल. चला टॉस करून घ्या आपण. हॅलो. याच दरम्यान नाणेफेकीचा कळ होईल. जगन्नाथ म्हात्रे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते देवा आवरे विपक्ष पांदिवे 11 पांदिवे. नाणेफेकीचा कळ होईल. एका बाजूला वीरेंद्र दुसऱ्या बाजूला योगेश ऋषिकेश तर दुसऱ्या बाजूला वीरू. नाणेफेकीचा कळ जगन्नाथ म्हात्रे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते उडवला झालाय. काटा पांदिवे 11 पांदिवे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही फील्ड करू बस. खरं तर देवावरे संघ एक रायझिंग टीम म्हणून उद्या असेल या पूर्व भागामध्ये. कोणत्या फलंदाजावरना टार्गेट केलं जाईल? खरं तर कारण विचार केला तर 7 ते 8 फलंदाज जे आहेत ते प्रतिम दर्जाचे आहेत. मग तुम्हाला काय वाटतं कोणत्या फलंदाजावर जास्त टार्गेट केलं जाईल? टार्गेट असं काही नाही, आम्ही आमची गोलंदाजी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आयोजनाबद्दल काय सांगाल वीरू? आयोजन खूप सुंदर आहे. नक्कीच. पर्व दुसरं आहे परंतु या दमदार आयोजनाबद्दल नक्कीच माझ्यासोबत देवावरे संघाचा संघनायक जोडला गेला होता. हरकत नाही आहे. फलंदाजी करावी लागेल त्यांना. कृपया राहुल घरत साहेबांना विनंती केली जाईल आपण मंचकावर यायचं आहे. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे शक्तीदादा म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठाकडे या. आपण सत्कार घेऊया कारण इनिंग चालू झाल्यानंतर लागलीच आपण सामन्याकडे जाऊया. धाकटी जुई विंधने ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय शक्तीदादा म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून विंधने गावचे उपसरपंच शक्तीदादा म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. नक्कीच स्वागत केलं जातंय. या आयोजनासाठी आपण भेट दिल्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा आभार.
तदनंतर विनंती करेन साईश ट्रॅव्हल्सचे मालक राहुल खरत साहेबांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. मी आयोजकांच्या माध्यमातून विनंती करेन मंगेश खरत उपसरपंच विंधने यांनाही यांचं देखील इथं माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने या कार्यक्रमाची चला गोड आठवण केळवणे संघ म्हणून पहिली जोडी आपण लवकर सन्मानचिन्ह पाठवा. देऊन त्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे आवरेगावचे मिलिंद गावण साहेबांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपला यथोचित मान सन्मान होईल. मिलिंद गावण यांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचा पवित्र शुभ हस्ते सन्मान केला जातोय. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. त्याचप्रमाणे मिलिंदजी गावण यांना विनंती केली जाईल आवरेगावचे यांचाही यथोचित मान सन्मान होईल आयोजकांच्या माध्यमातून. मी विनंती करेन माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमास्थळी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. त्याचप्रमाणे दिघाडी गावचे मनोज कुमार पांडुरंग पाटील यांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. त्याचप्रमाणे गणेश पाटील सरांना विनंती करेन आपण देखील मंचकावर यायचं आहे. दिघाडी गावचे यांनाही विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. राजेश कडू साहेबांना विनंती करेन आवरेगावचे त्यांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. सर यांचं स्वागत घ्या. विलास ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण दिघाडी गावच्या सन्माननीय अतिथी यांचा यथोचित मान सन्मान माननीय मनोज कुमार पांडुरंग पाटील यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. तदनंतर गणेश पाटील साहेबांना विनंती करेन आपण देखील समोर यायचं आहे. आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. माईची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. मॅचकडे आपण जाऊयात. हॅलो, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित आमदार चषक गुरण पनवेल गोलंदाजी मार्कवर रोहित घरत सज्ज होतोय. 53 धावांचं टार्गेट मात्र सेटअप करण्यात आले. सलामीची जोडी आपण पाहत आहे. सिद्धेश पाटील आणि अजय घरत घरच्या मैदानावर खेळण्यासाठी मात्र सज्ज असतील. एका बाजूला गावदेवी केळवणे संघ पाहायला मिळतोय. हॅलो, आत्ता चाललेली देणगी आवरेगावचे आमचे परममित्र मिलिंदजी गावण साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता 2001 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या दरम्यान नक्कीच मनापासून आभार. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहिलं रूपचंद धाकटीजोई संघ ऑल आउट झाला होता 52 वर. 53 धावांचं टार्गेट मात्र सेटअप करण्यात आले. चांगली बॅटिंग केली होती रोहित घरतनं. सलामीला येत असताना 22 दोनही रोहित घरत ते नेहमीच पाहायला गेलं तर जबरदस्त फॉर्ममध्ये यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळालेत. 18 धावा त्यानं काढल्या होत्या आणि 40 धावा जवळजवळ दोघांनीच कुठल्यानंतर आपण पाहिलं तर एकही फलंदाज मात्र खेळपट्टीवर तग धरू शकलेला नव्हता. सिद्धेशला सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक पेश केली तर संकेत भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तुषार 11 आणि KGSCच्या वतीनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाते. ते गावदेवी केळवणे संघाचं माक श्री गणेशा होत असताना धावसंख्येचा 53चं टार्गेट आहे. मोठ्या संख्येनं खरं तर घरच्या मैदानावर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग केळवण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या रोहित थोडंसं स्लो ओव्हर करण्याचा प्रयत्न, थोडासा फ्लाईट दिली होती चेंडूला, ड्राईव्ह केला, मिड ऑफ कडे सिंगल या ठिकाणी मिळते. एकेरी रन. सिद्धेश पाटील आणि अजय घरत अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक खेळ करण्यासाठी नेहमीच पाहायला मिळतात. परंतु सिद्धेश पाटीलकडून फार मोठ्या अपेक्षा मात्र नेहमीच असतात केळवणे संघाच्या पाठीराख्यांना. आणि आता मात्र तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं प्राइज असेल ते सिद्धेशला. राजेश ठाकूर यांच्याकडून
परंतु समोर मात्र तेवढाच मुरलेला गोलंदाज आहे रोहित घरत. क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी सरसावला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डमध्ये सर्कलमध्ये. त्या ठिकाणी सिंगल मिळते. एकेरी धाव. थोडीशी संत सुरुवात मात्र करण्यात आले कारण समोर नामवंत गोलंदाज आहे रोहित घरत. म्हटलं की व्यावसायिक खेळाडू सुद्धा आहे. अनेक वेळेला मात्र तालुका निहाय संघ जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा मात्र त्याचा दमदार खेळ सातत्यानं आपण पाहत आलोय. आणि इकडे मात्र सुंदर सुरुवात करून दिली आपल्या गोलंदाजीमधून. अजय असेल ऑन स्ट्राईक. ओ समोर ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अगदी डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. यस पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. 4 धावांकरता पहिला मोठा फटका टीम खेळवण्यासाठी चौकार. रिस्ट्रिक्शन आहे आणि अगदी समोर मारलाय रोहित घरतला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय चौकार. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल निघतोय बाहेरच्या बाजूला. इकडे मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चौकारानंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलंय ते रोहितनं. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या करायची आहे या मॅच मध्ये 53. परंतु 53 धावांचा पाठला करत असताना बिनबाद 7 अशी संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते ती गावदेवी केळवणे संघाकडून. हॅलो. समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळालं थोडंसं आक्रमक व्हावं लागेल कारण 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली 2 षटकं म्हटली. सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतं. क्षेत्ररक्षणाची मर्यादा या 2 ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. याही षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. बाकी संपूर्ण 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आणि संपूर्ण रान मोकळं असतं. इनफिल्डला तुम्ही बीट करताय ना तर तुम्हाला बाउंड्रीज मिळतात. परंतु त्यासाठी मात्र समोर गोलंदाज सुद्धा तेवढेच मातब्बर आहेत. अंकेश येतोय गोलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकाला मात्र होते सुरुवात. ऑन स्ट्राईक आहे तो सिद्धेश. हॅलो. सुजल पाटील आपण कुठे असाल? स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे. पिरकोनचे अमित गावण आपली वाट बघतायत. सिद्धेश साठी पारितोषिक आहे. लगातार 3 षटकारांना राजेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार होते अंकेश पाटील. ओ द विकेट हुक करण्यासाठी गेलाय. पाठीमागे बॉल शॉर्ट तडम्यांना मात्र फील्ड केला जातोय. सिंगल त्या ठिकाणी येते. एक क्विक सिंगल पाहायला मिळतं. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येत असताना या रन मात्र होईल धावसंख्येमध्ये बदलाव. 53 करायच्या आहेत. दोनही फलंदाजांकडून फार मोठ्या अपेक्षा गावदेवी केळवणे संघाला नेहमीच पाहायला मिळतात. पहिला वाईट बॉल आपण पाहिला. तदनंतर मात्र एक्स्ट्राजनं आणखीन एक धाव येताना दिसले. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज अंकेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडं स्पीडअप करत राहा. थोडंसं उशिरानं चालू. आज पहिलीच रात्र आहे या स्पर्धेची. 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. याकडे आता मात्र कटाक्षाने नजर टाकली जाईल. अंकेश पाटील. परंतु समोर मात्र अजय घरत ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. ओ द विकेट न जागरूनच कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्येच्या टोटलमध्ये ऍड होईल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदलाव. 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जात असताना. हॅलो. याच दरम्यान नवीन देणगी या स्पर्धेकरता आली. आत्ताच आलेली नवीन देणगी समीर हसराम ठाकूर साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता 1001 रुपयाची देणगी आली. त्यांचं देखील मनापासून आभार. इकडे संधी जरूर होती पहा. परंतु पॉपिंग क्रीज मध्ये मात्र सुरक्षित पोहोचत असताना अजय घरत एक रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. अगदी सुरुवातीपासून थोडंसं शांत ठेवले गोलंदाजांनी. रोहित घरत असेल अंकेश पाटील असेल ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतात.
आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर डोकं वर काढू दिलेलं नाहीये गावदेवी केळवणे संघाच्या सलामीवीरांना. अंकेश पाटील ओव्हर द विकेटना. ओ यावेळेस मात्र पहा बाकुडला येऊन मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं सिद्धेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. मारावे लागतील. धावफलकावर 6 न धाव संख्या जाऊन पोहोचले 30-17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. हॅलो, त्याचप्रमाणे संकेत भोईर यांच्या वतीने देखील षटकारांच्या हॅट्रिक करता सिद्धेश करिता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता चालेल नवीन देणगी समीर डीजे सॅम यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता 1001 रुपयाची देणगी आली. त्यांचंही मनापासून आभार. अंकेशचा हा बॉल यावेळेस मात्र खोदून काढला होता. फुल लेंथ होता. वाडिश लॉंग ऑफ कडे सरकत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव येते. सिद्धेश पाटील पोहोचले आतापर्यंत 8 धावांवर आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 18वर. 53 धावा करायच्या आहेत. फारशी मोठी सरासरी नाही. 11ची सरासरी सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्रासपणे पार होताना आपण पाहतो. धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो परंतु या दोन्ही फलंदाजांमध्ये एकाला मोठी खेळी साकारावी लागेल. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. वाडे शॉट अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अजय गरजच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय हा दणदणीत षटकार. .24 आता मात्र दोनही फलंदाज आक्रमक झालेत. सलामीवीरांचा आक्रमक रवैया पाहून थोडासा मित्रमंडळी बेचैन झाला असेल रोहित सुद्धा, कारण दोघांच्याही बॅटमधून एक एक षटकार पाहायला मिळालाय. टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 24 रन्स ऑन अ बोट. 24 धावा धाव फलकावर सरासरी राखली जाते. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. लॉंग ऑन कडे जात असताना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळेल. आणखीन एक धाव परंतु हे षटक मात्र खूप चांगलं गेलंय गावदेवी केळवणे संघासाठी. हे षटक मात्र लाभदायक ठरत असताना 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 25 धावा धाव फलकावर. इकडे अजूनही 3 ओव्हर्स बाकी आहेत आणि 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. याच दरम्यान शुभेच्छा देखील या स्पर्धेकरता आल्यात खरं तर. आणि त्याचप्रमाणे धाकटी रूपचंद स्वर्गीय रूपचंद धाकटीजुई या टीम करता देखील खोपटे गावातून नवनाथ ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नवनाथ ठाकूर आणि रुपेश ठाकूर यांच्या वतीने देखील धाकटीजी संघाला शुभेच्छा आल्या. त्याचप्रमाणे दमदार आमदार पनवेलचे माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता 1 लाख रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार. शिट्ट्या आरोळ्या नक्कीच उठताना दिसतील. 18 धावा मागच्या षटकामध्ये मात्र अंकेश पाटीलच्या ओव्हरमध्ये काढल्या गेल्या केळवणे संघाच्या सलामीवीरांकडून आणि त्याचमुळे पुन्हा एकदा या मॅच मध्ये परतत असताना 53चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 25 धावा आल्यात. इकडे अजूनही 3 ओव्हर्समध्ये 28 धावा आहेत. गोलंदाज तयार. स्वीप करायचा होता यावेळेस मात्र हा चेंडू परंतु त्याच्यामध्ये अपयश येताना अजय घरतला चेंडू निर्धाव निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. निर्णायक षटक टाकावं लागेल रोहितला. हे षटक जर चांगलं पडलं, इकडे धाकटी जुई या संघासाठी रूपचंद स्मृती या नावानं हा संघ खेळतोय, तर नक्कीच या मॅचमध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो. कारण रोहित घरतकडूनच मोठ्या अपेक्षा आहेत. 2 षटकं तो टाकतो, प्रमुख गोलंदाज आहे आणि या ओव्हरमध्ये जर सलामीवीर किंवा ब्रेक थ्रू मात्र दिला गेला नाही तर मात्र ही मॅच वाचवणं, या धावा वाचवणं मात्र कठीण होऊ शकेल धाकटी जुईला. चेंज ऑफ पेस स्लोवर वन केला होता. इकडे यष्टीरक्षकाच्या हाताला पहिल्यांदा लागला आणि त्यानंतर फाईन लेगला मात्र रिले कॅच घेत असताना ब्रेक थ्रू दिलाय रोहित घरतनं. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय गावदेवी केळवणे टीमला. फलंदाज अजय घरत बॅक टू द पॅव्हिलियन. घोषणा केली होती पुढच्या वर्षी या मालिकावीराचा पुरस्कार ही बाईकच असेल, 2 व्हीलर.
आणि ती बाईक आम्हाला प्रदान केली गेली. बोरखार गावचे उद्योगपती सन्माननीय अतिथी आमचे तेजस दादा डाकी साहेबांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आणि या स्पर्धेकरता पनवेलचे कार्यक्रमात दमदार आमदार माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांच्या वतीनं 1,00,000 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेकरता भारतीय जनता पार्टी आयोजित या स्पर्धेकरता देण्यात आले. धन्यवाद. दोनही मान्यवरांचं मनपूर्वक खरं तर आभार मानूया, कारण या दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्पर्धा यशस्वी करू शकतो. थँक्यू सो मच. रोहितला मात्र मिळाले सफलता. मागच्या चेंडूवर जे हवं होतं रूपचंद स्मृती धाकटी संघाला ते विकेट मात्र प्राप्त झाल्यानंतर पुढचा चेंडू नवीन येणारा फलंदाज हरेश पाटील मात्र निर्धाव खेळतोय. चांगला फलंदाज ओळखला जातो. कौदिबी केळवणे संघाचा नेहमीच त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण अनेक मैदानावर पाहिले असतील, परंतु इकडे मात्र संयमाबरोबर आक्रमकपणा दाखवावा लागेल. इकडे टॉपेज लागले बॉल हवेमध्ये आणि संधी आहे. सेकंड विकेट डाऊन. रोहित करत मात्र जल्लोष करत असताना हरेश पाटीलला मात्र आल्या पावली माघारी परतवले. भोपळाही फोडू दिला नाहीये आणि 0 या धावसंख्येवर मात्र तोही तंबूच्या दिशेनं. याच दरम्यान पिरकोन 11चे माजी गोलंदाज गजानन दादा आणि उत्कृष्ट पंच यांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तर भारतीय जनता पार्टीचे आपटा पंचायत समिती अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती संदीपजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित आमदार चषक गुरण पनवेल या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 14 बॉल 28 समीकरण. रोहितचं हे षटक मात्र निर्णायक ठरणार. थर्ड डाऊन. तिसरी सफलता मात्र या ओव्हरमध्ये आणि पाहायला गेलं तर संपूर्णपणे मॅच मध्ये इकडे कलात्मक मोड येत असताना दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये आणि 3 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. नितीन ठाकूर सुद्धा 0 बाद. तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नुकतीच झालेली पनवेलमधील वाकडीची स्पर्धा डे टुर्नामेंट मात्र गाजवली होती. या खेळाडूंना आणि मालिकावीर बाईक मिळवण्याचा बहुमान मात्र त्या स्पर्धेमध्ये केला होता. तोच रोहित करत आता मात्र इकडे निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये असेल. हलक्या हातानं स्वीर करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून चाललाय आणि 3 विकेट विथ मॅडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोहित गरज साठी. निर्धाव षटक मात्र टाकण्याचा महापराक्रम आज मात्र आजच्या रात्रीमध्ये करत असताना आणि दुसरं मॅडन ओव्हर या स्पर्धेमधलं आणि इकडे मात्र दुसरं षटक मॅडन करत असताना आता 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली आहे ती 25 या आकड्यावर. 2 ओव्हर्स मध्ये गावदेवी केळवणे संघाला जिंकण्यासाठी आता 28 धावांची आवश्यकता.
की सिद्धेश जर या मॅच मध्ये चमकला तर गावदेवी केळवणे संघाला मात्र हे धावसंख्येचं कोडं सोडवता येण्यासारखं आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांची नजरा लागल्यात. प्रथमेचा हा बॉल स्लॉग स्वीप केलाय, वाडे शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय सिद्धेशनं षटकार. हॅट्रिक करता या संकेत भोईर यांच्या वतीनं सिद्धेशला 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे तुषार 11 KGSC यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्याचप्रमाणे राजेश ठाकूर यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इकडे षटकार तर आलाय, निर्णायक क्षणाला मात्र हा षटकार चढवलाय आणि सिद्धेश पाटीलकडे ती क्षमता जरूर आहे. या 6 धावेनं टीमची टोटल पुढे सरकते ती 31 या आकड्यावर. अजूनही 22 धावा दूर आहेत, 10 चेंडू शिल्लक आहेत, 22 रिक्वायर्ड. प्रथमेचा हा बॉल लेफ्ट केला होता, सोडून दिला होता पाठीमागे एसट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक त्याला स्टॉप करतोय. पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये आणि त्याचमुळे हा अंदाज मात्र चुकलाय. तो सिद्धेश पाटीलचा चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल की समाप्ती. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. फुल टॉस आहे, कव्हर्सला धाडला, एक्स्ट्रा कव्हरला वाडे शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय हवाई सफर, चेंडू सीमा पार, षटकार. आठ बॉल शिल्लक आहेत आणि या 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण. मात्र यावेळेस मात्र पहा, अगदी क्रीजचा वापर केला होता, ड्राईव्ह केलाय, वाईडिश लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना स्ट्राईक हवी आहे सिद्धेशला. परंतु चांगला थ्रो तिथून अचूक थ्रो येत असताना एकच धाव येईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. त्यामुळे निर्णायक चेंडू आहे. अमर पाटील मात्र या चेंडूवर किती धावा काढतोय तेवढं लाभदायक ठरेल. पुढच्या षटकामध्ये तेवढंच अंतर धावांचं मात्र कमी करता येण्यासारखं आहे. सिद्धेश त्याच थोड्याशा इन्स्ट्रक्शन त्याच्यासाठी देत असताना थोडासा मेसेज त्या ठिकाणी पास केलाय, बातचीत झाले, काय करायचं आपल्याला या ओव्हरमध्ये, महत्वाचा चेंडू सादर करण्यासाठी. प्रथमेचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र होता. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 38 धावा. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता.
कडून, परंतु शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित शशिकांत घरत. 5वं आणि अंतिम षटक, निर्णायक षटक. लोवा फुल टॉस बॉल समोर ताणवलाय, डाऊन दी ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय, रोहितच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. ते काय तो विस्फोटकपणा मात्र पाहायला मिळते. संघ संकटामध्ये असलेला मात्र संकट मोचक म्हणून ही खेळी नक्कीच लक्षात ठेवली जाणारी इनिंग मात्र साकारली आतापर्यंत. सिद्धेश पाटीलला पहिल्याच बॉलवर षटकार टाकलाय. रोहित आता मात्र दडपण आलं असेल. गोलंदाज जेव्हा षटकार येतो पहिल्याच बॉलवर थोडासा गोंधळून जातो. इकडे धावा सेव्ह करायचे रोहित शशिकांत घरतला. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यामुळं इकडे आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची आवश्यकता. राऊंड स्टम्प्सनं पुन्हा एकदा सोडून दिला होता हा बॉल. इकडे मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पंच इशारा करत असताना इट्स अ व्हाईट बॉल. हे दडपण आहे, हे दबाव आहे, प्रेशर आहे या मॅच मध्ये. प्रेशर गम मोठ्या संख्येनं मात्र खरं तर प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाच्या भोवती गर्दी केले. पहिल्याच रात्री आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी खेळवण्याचं आयोजन यशस्वी होत असताना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण बाहेर सुद्धा पाहतोय. हायवेला सुद्धा आपल्या रोडला सुद्धा एवढी गाड्यांची पार्किंग आपल्याला पाहायला मिळते आणि खचाखच भरलेलं हे स्टेडियम. आणि पहिल्याच दिवशी मात्र प्रेक्षकांची तुफान गर्दी आणि तुफान प्रतिसादामध्ये सुरू असलेला हा सामना. इकडे टॉपेज लागले आणि बॉल मात्र सरळ शॉर्ट फाईन लेगला. काळजा धस्स झाला असेल. निर्णायक क्षणाला मात्र रोहित शशिकांत घरतनं सगळ्यात मोठा अडथळा मात्र दूर काढलाय आणि इथे मात्र सिद्धेश पाटीलला मैदान सोडावं लागणार आहे. ज्या खेळाडूनं मात्र इथपर्यंत मॅच मध्ये आणलं, ज्या खेळाडूनं विजयाची स्वप्न दाखवली, तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 8 धावांची. जोर का झटका हा प्रणव ठाकूर यांचंही कौतुक करेन. या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण मॅचला नव्हे तर या प्रेक्षक मायबापाला कव्हर करण्याचं काम या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रणव ठाकूर यांच्या माध्यमातून हे कैद केले जातात, या छबी कैद केल्या जात आहेत. पुनाडे गावचे हेमंत ठाकूर यांना विनंती केली जाईल आपण मंचकावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे गावदेवी केळवणे संघाला मात्र विजयाचा जल्लोष करण्यासाठी. पाहूया रोहित शशिकांत घरत केळवणे संघाला घरच्या मैदानावर थांबवणार का. सर एक बक्षीस आलंय. जर विशालला 4 चेंडू डॉट केले तर प्रितेश यांच्या वतीनं 2500 रुपयाचं पारितोषिक आलंय. विशाल मात्र ऑन स्ट्राईक डॉट खेळण्यासाठी बिलकुल आलेला नाहीये. सध्याच्या घडीला त्याच्या समोर एकच आहे, ही मॅच मला जिंकवायची आहे. मोठ्या संख्येनं समोर मात्र प्रेक्षक वर्ग आहेत आणि त्यांना मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा आहे. पाहूया काय घडतंय. रोहितचा हा बॉल ड्राईव्ह केलाय, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र झालाय. पहिली धाव वेगानं दुसऱ्यासाठी सरसावलेत, परंतु धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंगलट आलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मोहरा गमावलाय. अमर पाटील 0 बाद होईल. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता. फटका 3 बॉल मध्ये गावदेवी केळवणे संघाच्या पारड्यामध्ये मात्र हा विजय टाकू शकतो. या 3 बॉल मध्ये एकच षटकार ठोकायचा आहे किंवा एखादी बाउंड्री डबल सिंगल सुद्धा हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. आणि तोच आशावाद घेऊन, तोच आत्मविश्वास घेऊन मनामध्ये आणि मोठ्या सामर्थ्यानं मैदानामध्ये खेळ करावा लागेल. नवीन बॅटर इन ॲट नंबर 7 राज शिवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु सगळ्यांचं लक्ष विशाल मात्रेच्या बॅटमधून येणाऱ्या एखाद्या विशाल स्ट्रोकवर लागले. गोलंदाज तयार रोहित शशिकांत घरत.
सोडून दिला होता हा चेंडू यावेळेस मात्र. आणि अशा सिच्युएशनला मी तर म्हणेन बॉल सोडणं, कारण प्रत्येक वेळेला आपला अंदाज बरोबर येईलच असं नाहीये. त्यामुळं या टर्निंग ओव्हर्समध्ये जेव्हा पाहायला गेलं तर बॉल टू बॉल इक्वेशन आहे, अशा वेळेला तुमचे अंदाज जर चुकले, एक चेंडू जरी निर्धाव गेला तरी मात्र ही मॅच अंगलट येऊ शकते. तेच घडलंय. बऱ्याच वेळेला वाईट याच बॉलवर दरम्यान ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीनं विशाल याने जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बऱ्याच वेळेला व्हाईट बॉलवर सुद्धा जर ड्राईव्ह केले तर 4 धावा मिळू शकतात, परंतु इकडे मात्र अंदाज चुकला. तो विशाल मात्रेचा डॉट बॉल. विशालनं मॅच जिंकवली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज झालं. या ठिकाणी चांगला चेंडू होता, फुल लेंथ ड्राईव्ह केला कव्हर्सला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, चांगला थ्रो त्या ठिकाणी. आणि इकडे मात्र राज शिवकरला मैदान सोडावं लागणार आहे. मॅचचा थरार मात्र तुम्हाला शेवटच्या बॉलवर नेऊन ठेवलंय. एक चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. विशालनं जर हा सामना जिंकवला तर 2000 रुपयांचं पारितोषिक मात्र असणार आहे. आणि आता मात्र विशालला फक्त षटकारच मारावा लागणार आहे सामना जिंकवायचा असेल तर. इकडे धावफलकावर धावा लागल्या त्या 47 धावा, एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता मात्र पाहायला गेलं तर काहीही घडू शकतो. बऱ्याच वेळेला असे चित्त थरारक सामने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकून अनेक वेळेला जिंकून दिलेले आहेत अनेक फलंदाजांना. आणि इकडे सुद्धा तीच किमया मात्र साधणार का विशाल मात्रे. याच दरम्यान तुषार 11 KGSC यांच्या वतीनं देखील जर षटकार मारून सामना संपवला तर विशाल याला 500 रुपयाचं पारितोषिक आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीनं 500 रुपये, त्याचप्रमाणे आयोजकांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. टेन्शन दोन्ही बाजूला आहे, कारण गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे एखादा खराब चेंडू जर या सिच्युएशनला पडला तर नक्कीच षटकार ठोकू शकतो. एवढी प्रचंड ताकद मात्र विशाल मात्रेच्या मनगटामध्ये सुद्धा आहे. सगळ्यांचं लक्ष मात्र शेवटच्या बॉलवर. एक चेंडू गावदेवी केळवणे संघाला जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. चित्त थरारक लढत, उत्कंठावर्धक सामना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. एक चेंडू 6. इकडे मात्र सोडून दिला हा चेंडू. या सिच्युएशनला मात्र पाहूया पंच वळालेत. सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण इकडे थोडासा आता मात्र कन्फर्म होतं विशालला माहिती की हा चेंडू वाईट मात्र गेलाय. सामना कोणीही जिंकू द्या, एकही प्रेक्षक आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. प्रेक्षकांना कुणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. सामन्याचा थरार मात्र लास्ट बॉल थ्रिल पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 5 धावा. इकडे फटका फसलाय. विशालचे प्रयत्न मात्र अपुरे. सामन्यामध्ये जल्लोष पाहायला मिळेल तुम्हाला. रूपचंद स्मृती धाकटी जुई संघानं मात्र घरच्या मैदानावर केळवणे संघाचा पराभव केलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय. वेल प्लेड रोहित गरत, वेल प्लेड धाकटी जुई टीम. अभिनंदन. दोन्ही संघ बाहेर येतील. केळवणे आणि धाकटी जुई दोन्ही टीम्सना मॅच संपल्यानंतर अगदी लाईनअप करूनच मैदानामध्ये जायचं, हस्तांदोलन करूनच रजा घ्यायची आहे मॅच मधून. परंतु चांगले